सर्व वडीलधारी माता बंधू भगिनी, तरुण मित्र, सर्व आदिवासी कलाकार, आदिवासी हस्तकलाकार आणि माझ्या पत्रकार बांधवांनो आणि बंधू भगिनींनो, सर्वात पहिले आदिवासी जनदिवस चा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। अनुसूचित जनजाती हा गौरव दिवस, आपण आदिवासींनी लढ्यामध्ये जे योगदान दिलं, जे पराक्रम केले, त्या क्रांतीवीरांना आपण अर्पण करतो आणि त्यांचं हे योगदानाचं प्रतीक म्हणून आदिवासींचा सन्मान करायचा म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी आजचा दिवस हे आदिवासींचा योगदानाचा दिवस, त्यांचा गौरवाचा दिवस, त्यांचा सन्मानाचा दिवस म्हणून जनजाती गौरव दिवस या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्याचा ह्या महोत्सवामध्ये आपण या महाराष्ट्राचं संपूर्ण आदिवासींची संस्कृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। जवळजवळ 32 ट्रूप या ठिकाणी आलेले आहे, हस्तकलाचे जवळजवळ 200 स्टॉल आलेले आहे आणि अशा पद्धतीनं याची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे। आणि या महोत्सवासाठी प्रामुख्यानं आपले आदरणीय राज्यपाल, आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी सर्वांना प्रोत्साहित करून एक राज्याला दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आपण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही क्रांतीवीर आहे त्या क्रांतीवीरांचं आपण या ठिकाणी आल्याबरोबर पूजन केलं। या क्रांतीवीरांची आठवण करायची, त्यांच्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा आपल्याला मिळाव्या आणि त्या अनुषंगाने आपण हे करतो आहे। आदिवासी विकास विभाग शैक्षणिकच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आश्रमशाळा काढून पोरांना शिक्षणाचं दालन उभं करून दिलेलं आहे। जवळजवळ 500 आश्रमशाळा, जवळजवळ 499 वसतिगृह असं करून सर्वसाधारणपणे याच्यामध्ये 3.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आपण जवळजवळ 120 आश्रमशाळा आहे, या 120 आश्रमशाळा आपण आधुनिक करतो आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणून आपण उघडतो आहे। त्या पद्धतीने शिक्षकांचं नेमणुकासुद्धा करतो आहे। त्याचबरोबर नामांकित शाळा आहे, नामांकित शाळेमधून जवळजवळ 60,000 मुलांना आपण शिक्षण देण्याचं काम व त्याचबरोबर अनुदानित आश्रमशाळा असं मिळून हे आपण सर्वांना व्यवस्थित शिक्षण मिळेल याच्यासाठी सर्व सोयी करतो आहे। स्वयंच्या योजनेच्या माध्यमातून आपण आता 20,000 मुलांना त्यांना शिक्षण घेत आहे व वसतिगृहात प्रवेश मिळत नाही आणि म्हणून त्याच्यासाठीही आपण या ठिकाणी करतो आहे। आपण या ठिकाणी वनपट्ट्याच्या माध्यमातून जवळजवळ 3 लाख लोकांना आपण वनपट्टे दिलेले आहे। जवळजवळ 2 लाख वनपट्टे आपण मोजून त्यांना दाखले दिलेले आहे आणि त्याचबरोबर ज्यांना वनपट्टे आहे त्या वनपट्टेवाल्यांना आपण विविध योजना बनवून त्याचे डेव्हलपमेंट, त्याचा विकास करण्यासाठी आपण त्यांना निधी उपलब्ध करून देतो आहे। चांगल्या प्रकारे शेती करावी म्हणून शेती उपयुक्त असं जे त्यांना अवजारं लागत आहेत, पाण्याची सोय करावी लागते ती आपण करतो आहोत। त्याचबरोबर जे काही कम्युनिटी फॉरेस्ट राईट आहे त्याच्यामुळे हे सामूहिक वन दावे आहे, त्या सामूहिक वन दाव्यांना सुद्धा आपण आराखडे तयार करायला सांगितले आहे आणि त्यांना सुद्धा आपण निधी देऊन त्या सामूहिक जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती लावण्याचे आराखडे आपण तयार केलेले आहे। जे वनपट्टे धारक आहे कलेक्टरच्या लेवलवर ज्यांना नाकारले गेलेले आहे त्यांना आपण कमिशनर लेवलवर सुद्धा त्यांची तपासणी करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण याची सुरुवात सुद्धा केलेली आहे। अशा पद्धतीने वनपट्टेधारकांना आपण वेगवेगळ्या वैयक्तिक योजना, जोडधंदा सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे। त्याचबरोबर जे वंदन केंद्र आहे त्या वंदन केंद्रांना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भागामध्ये जे काही वन उपज मिळतं आहे किंवा उपज आहे त्या भागामध्ये मिळणाऱ्या वस्तू असतील त्यांचे आपण एकत्रितपणानं करून गोळा करणं, त्याचबरोबर गोळा करून त्याच्यावर प्रक्रिया करणं याच्यासाठी आपण त्यांना प्रशिक्षण देऊन त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वंदन केंद्र असतील, त्याचबरोबर शेतकरी उत्पादक गट असतील, सोसायट्या असतील, यांना आपण वेगवेगळे त्या भागातले जे धान्य आहे ते धान्यावर प्रक्रिया करून त्यांना मार्केटिंग करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे। पेसाच्या बाबतीमध्ये पेसाचे चांगल्या रीतीने आपण
नवीन पेसामध्ये आपण तपासण्या करून जास्तीची गावं ॲड होण्याच्या दृष्टीने त्याचं पुनर्विलीकरण आपण करतो आहे आणि हे पेसाचं पुनर्विलीकरण करून आपण केंद्राला विनंती करतो आहे की हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आम्ही पाठवलेलं आहे त्याला मंजुरी देण्यासाठी आपण केंद्राकडे पाठवणार आहोत. अशा पद्धतीनं पेसाच्या बाबतीमध्ये पण आपण त्या ठिकाणी केलं आहे. आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या, त्यांना माहीत व्हावा म्हणून आपण टोल फ्री नंबर आपण एक जाहीर केलेला आहे. तो टोल फ्री नंबर सर्वसाधारणपणे 1-800-267-0007 अशा पद्धतीचं आपण जाहीर केला आहे आणि त्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना ज्यांना काही अडचणी आहे त्या अडचणीसुद्धा त्यांना माहीत व्हायला त्या ठिकाणी मदत होते आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे. त्याचबरोबर आज आम्ही एकलव्य यांच्या नावानं या ठिकाणी आपण एका ॲपचं आपण सुरुवात करतो आहे. त्या एकलव्य शिक्षा रोजगार, तर त्याचे आपण या ठिकाणी आज त्याची सुरुवात करणार आहे. याच्यामध्ये जे मुलं 21 वर्षाच्या वर आहे त्या 21 वर्षाच्या वर असलेल्या मुलांना ज्याला काही व्यवसाय करायचा आहे त्यांनी अपलोड करायचं, त्यांना आपण प्रशिक्षण देऊ आणि त्यांना नोकरी पाहिजे नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. रोजगार हवा असेल तर रोजगारासाठी प्रयत्न करू आणि रोजगार सोडून त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं असेल ते शिक्षणसुद्धा देण्याचं काम आपण या ॲपच्या माध्यमातून करणार आहे, जेणेकरून त्या आदिवासी पोरांना एक दिशा मिळू शकेल. त्याचबरोबर आपण मागच्या वर्षापासून PhD साठी 100 मुलांना आपण स्कॉलरशिप देतो आहे, त्यांना अनुदान देतो आहे. त्याचबरोबर UPSC साठी दरवर्षी आपण मागच्या वर्षापासून 100 मुलं आपण वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसला दिल्लीला आपण पाठवतो आहे. त्याचबरोबर विद्यापीठामध्ये 9 विद्यापीठांमध्ये आणि यशदामध्ये UPSC MPSC इतर स्पर्धा परीक्षा आहे, त्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण त्या ठिकाणी सोय केलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना प्रशिक्षण देतो आहे. TRTच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 10,000 प्रशिक्षण दिलेलं आहे. 3,000 त्या ठिकाणी नोकरीला लागलेले सुद्धा आहे आणि जे 700 आहे त्यांचं मूल्यांकन चालू आहे. अशा पद्धतीनं आदिवासी विकास विभाग वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या विकासासाठी आदिवासींना उभं करण्यासाठी प्रामुख्यानं शेती असेल, शेतीमध्ये चांगल्या रीतीने उत्पन्न व्हावं म्हणून त्याच्यासाठी विविध योजना राबवतं, रोजगारासाठी आम्ही योजना राबवतो आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये होणारं उपज असेल त्या उपजासाठी आपण वेगवेगळे बचत गट असतील महिलांचे, त्या महिला बचत गटांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देऊन त्यांना आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो आहे. आपण मोठ्या प्रमाणामध्ये आमचूरसाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिले, शेळी पालनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या भागातले मऊ फ्लावर आहे त्याच्यासाठी, मिलेट्स आहे मिलेटसाठी, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे उद्योग उभे करून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब पण आहे. मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय राज्यपालांना माझी विनंती आहे की हा नंदुरबार जिल्हा आहे. मागच्या वर्षी सर्वसाधारणपणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी पाऊस 40% पेक्षा कमी झाला होता. त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान खूप चांगलं झालं होतं. मागच्या वर्षीचा दुष्काळ झाला, या वर्षी सुद्धा दुष्काळ सातत्यानं झालेला आहे, म्हणून शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा की या भागातल्या शेतकरीला आपल्याला वाचवायचं असेल तर त्यासाठी प्रकाशाबुराई उपसा सिंचन योजना आहे साहेब. जवळजवळ 75% काम झालेलं आहे, 25% राहिलेलं आहे. त्याला सुधारित मान्यता देऊन आपण त्याला मंजुरी द्यावी ही माझी विनंती आहे. त्याचबरोबर या भागातल्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुष्काळामध्ये शेतकरी बांधवांचं कर्ज असेल, विजेचं बिल असेल ते सुद्धा आपण माफ करावं. पॉलिसी मॅटर असल्यामुळे आपण या नजदीकच्या काळामध्ये ते माफ कराल अशी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. नंदुरबार शहर मोठं आहे साहेब. पूर्वी आम्ही इथे विचक धरण होतं, विचक धरणाच्या माध्यमातून आम्ही पाणी या ठिकाणी शहराला देत होतो. संख्या वाढल्यामुळे पाणी आता शहराला जवळजवळ 4 ते 5 दिवसातून एकदा पाणी मिळतं आहे साहेब.
म्हणून तापी नदीमधून आम्हाला पाणी पुरवठा योजना करून दिली, शहराचे प्रश्न कायमचे सुटू शकतात. आणि म्हणून त्या अनुषंगानं हे आपल्याला करावं अशी आपल्याला त्या निमित्तानं माझी विनंती आहे. आणि दुसरी विनंती अशी आहे की साहेब, या ठिकाणी आदिवासी बांधवांना आपण घरं देण्याचा निर्णय घेतला, मोठ्या प्रमाणामध्ये जो घर मागेल त्याला घर द्यायचा अशा पद्धतीने निर्णय घेतला. पण आदिवासी बांधवांना काही ठिकाणी स्वतःची जागा नाही आहे, त्यांना जागा आपल्याला द्यावी लागेल. त्याचबरोबर स्मशानभूमी आहेत, या स्मशानभूमीवर लोकांची भांडणं होत आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी स्मशानभूमीसाठी सुद्धा आम्ही प्रपोजल आणू, त्याला आपण मंजुरी द्यावी एवढीच या निमित्तानं आपल्याला विनंती आहे. दुसरं, आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी आदिवासी बांधव आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये जायला लागलेले आहे आणि म्हणून जे विद्यार्थी परदेशामध्ये जातील शिक्षणासाठी त्यांना आम्ही सर्वांना पासपोर्ट काढून देऊ आणि त्याचबरोबर विसासाठी सुद्धा त्यांना पैसा उपलब्ध करून देऊ, जेणेकरून विद्यार्थी सहज नोकरीसाठी परदेशातही जातील आणि शिक्षणासाठी जातील. म्हणून या महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आलात, आपलं मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी राज्यपाल महोदय आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, याच्यानंतर आपल्या इथे विकसित भारत संकल्प यात्रा आहे. त्या विकसित संकल्प यात्रा आदरणीय मोदी साहेबांनी आदिवासी जिल्ह्यांमध्ये ती राबवायचं ठरवलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन 12 वाजेला होणार आहे. आणि त्या निमित्तानं त्या यात्रेच्या निमित्तानं इथे रथ येणार आहे, त्या रथाचंही उद्घाटन होणार आहे. आणि प्रामुख्यानं आदिवासी भागामध्ये ही यात्रा 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत होणार आहे. बिगर आदिवासी भागामध्ये ही यात्रा 21 नोव्हेंबरपासून 26 जानेवारीपर्यंत होणार आहे. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सिकल सेल मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणून 2047 पर्यंत याचं निर्मूलन करायचं आहे. वनधन केंद्र असतील, त्याचबरोबर वनपट्टे असतील आणि सामूहिक वन हक्क दावे असतील, यांना आपल्याला मदत करून त्या ठिकाणी विकसित करायचं असं संकल्प मोदी साहेबांनी केला आहे. तो आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्कॉलरशिप असेल, मॉडेल स्कूल्स असतील, ते सुद्धा आपण बनवायचं सुरू केलेले आहे. तर हा संकल्प यात्रेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना निश्चितपणानं फायदा होईल. जिथे जिथे रथ जातील तिथे आपण सर्वांनी सहकार्य करा, सर्वांनी बघा, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत तयार करण्यात आलेली आदिवासींचे अंतरंग या पुस्तिकेचा प्रकाशन, विमोचन आणि लोकार्पण सोहळा माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेने हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आदिवासींचे अंतरंग या पुस्तिकेचा प्रकाशन, विमोचन आणि लोकार्पण सोहळा इथे संपन्न होत आहे. शासनाच्या DGIPR मार्फत डॉक्टर राजेश मोरे, प्रोजेक्ट हेड यांनी माननीय मंत्री आदिवासी विकास यांच्या प्रेरणेने आणि संकल्पनेतून आदिवासी विकास विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या पुस्तकात आदिवासींच्या परंपरागत जीवनशैलीची माहिती आणि छायाचित्र असलेले या आदिवासींचे अंतरंग हे संग्रह पुस्तक विमोचन लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. धन्यवाद. यानंतर आपण आदरणीय राज्यपाल महोदय यांच्या शुभ हस्ते एकलव्य कुशल पोर्टलचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा करणार आहोत. तर त्यांना विनंती आहे की रिमोटचं बटन दाबून त्यांनी याचं उद्घाटन करावं. एकलव्य कुशल पोर्टल. तर एकलव्य कुशल पोर्टल हे आदिवासी युवक युवतींसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि रोजगारासाठी
त्यांचे आदिवासी क्षेत्रातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी करणे व त्यांना नोकरी टिकवून ठेवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. तसेच एकलव्य कुशल पोर्टलच्या मदतीने आदिवासी समाजातील युवक युवतींना कौशल्य व रोजगार मिळवून देण्यासाठी आणि त्यांची प्राथमिक माहिती संकलन करून योग्य प्रशिक्षण देण्यात येईल याच्यासाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्यास सहकार्य केले जाईल. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकलव्य कुशल पोर्टलसाठी. आपल्या सगळ्यांच्या सेवेत आजपासून आदरणीय राज्यपालांच्या शुभ हस्ते त्याची सुरुवात झालेली आहे. यानंतर त्यांना मी पुन्हा विनंती करेन की त्यांनी आदी छात्रवृत्ती ऑनलाईन पोर्टल याचेही उद्घाटन करावे. हेही ऑनलाईन उद्घाटन आहे, तर बटन दाबून त्यांनी त्याचे उद्घाटन करावे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था याचंही उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद सर. भगिनींनो आणि बांधवांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावर सन 2023 मध्ये चीन देशात हँगझौ येथे पार पडलेल्या 4थ्या आशियाई पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप या स्पर्धेत 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक विजेता दिलीप महादू गावित दिव्यांग खेळाडू आहे. याला आम्ही सस्नेहपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. मी मान्य राज्यपाल महोदय यांना विनंती करतो की अतुलनीय खेळामध्ये कामगिरी करणारा दिलीप महादू गावित याचा 5 लाख निधीचा धनादेश देऊन भावपूर्ण सन्मान करावा, गुणगौरव करावा. आणि आपण प्रशिक्षक सर्वांनी वैजनाथ जोरदार काळे टाळ्या. हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत दिलीप याचं अभिनंदन केलेलं होतं. आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. 10 नोव्हेंबर 2023चा शासन निर्णय आदिवासी विकास विभागाचा या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी समाजासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी रुपये 5 लाख धनादेश मान्य राज्यपाल महोदय दिलीपला देत आहे. यानंतर आपण माननीय राज्यपालांच्या शुभ हस्ते वन जमिनीचे प्रमाणपत्र प्रदान करणार आहोत. तर सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती रावळपाणी तालुका तळोदा यांनी मंचावर यायचे. त्यांना अशी नम्र विनंती. यानंतर मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब. आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया माननीय मुख्यमंत्री महोदयांचं. बट्टा आदिवासी भाऊ बहिणी राम राम. हारो आहे ना बोटा. बट्टाने दिवाळी सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या जनजाती गौरव दिन सोहळ्याला उपस्थित आपल्या राज्याचे राज्यपाल आदरणीय रमेश बैस साहेब, आपले आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, मदत पुनर्वसन मंत्री आणि पालकमंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, डॉक्टर हिना गावित, विजय वाघमारे, राधाकृष्ण गमे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर,
आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आदिवासी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आजचा जनजाती गौरव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातने देशभरामध्ये साजरा होतोय आणि भगवान बिरसा मुंडांचं आयुष्य फक्त 25 वर्षाचं असताना त्यांना वीर मरण आलं. पण या 25 वर्षामध्ये त्यांनी अतुलनीय असं कर्तृत्व देखील गाजवलं. जनतेच्या मनामध्ये त्यांनी अढळ स्थान निर्माण केलं आणि आपल्या सगळ्यांचे ते भगवान बिरसा मुंडा झाले. याला फार तपश्चर्या आहे, त्याग आहे, बलिदान आहे आणि म्हणून या भगवान बिरसा मुंडांचं तैलचित्र थेट संसदेमध्ये संसद भवनामध्ये लागलेला आहे. हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. एवढे कमी आयुष्य लाभलेल्या कुणालाही हा सन्मान आजवर लाभलेला नाही, हे देखील एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या देशात झारखंड हे नवराज्य निर्माण होत असताना त्यांनी आपला स्थापना दिवस कोणता निवडला असेल तर तो 15 नोव्हेंबर म्हणजे बिरसा मुंडांच्या जयंतीचा दिवसच त्यांनी निवडला. आणि म्हणून बिरसा मुंडांचं कर्तृत्वच एवढं महान होतं की त्याची नोंद आणि दखल संपूर्ण देशाने घेतले. ते खऱ्या अर्थाने एक लोकनायक होते. आदिवासींमध्येच नव्हे तर देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अंगार फुलवणारे ते शूर स्वातंत्र्य सेनानी होते. मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. आजच्या जनजातीय गौरव दिनाच्या मी सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नंदुरबार जिल्ह्याचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्ताने या संपूर्ण जिल्हावासियांना देखील या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो. बिरसा मुंडा यांचा जन्मदिन जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येईल असं आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2001 साली जाहीर केलं. आणि आपला सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय अभिमान आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याची भावना त्याच्या मागे होती. आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला महान लढा कायम आठवणीत राहावा ही भावना देखील त्याच्यामध्ये होती. आज देखील झारखंड खुंटी जिल्ह्यातील भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थळी एक खास कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि तिथे बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वतः खुद्द प्रधानमंत्री महोदय देखील उपस्थित होत आहेत. हे आपल्या सगळ्यांसाठी एक विशेष बाब आहे, अभिमानाची बाब आहे. स्वतंत्र भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्या देशातील सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाला कधी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. परंतु श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करण्याचं ऐतिहासिक काम देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आणि म्हणून देखील आपण सगळ्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजे. सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य मेन स्ट्रीममध्ये, मुख्य प्रवाहामध्ये घेऊन जाणाऱ्या आपल्या आदरणीय प्रधानमंत्रीजींचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना. या निमित्ताने मला मोदीजींची एक कविता या ठिकाणी बोलू इच्छितोय. अपने मन में एक लक्ष्य लिए, मंजिल अपनी प्रत्यक्ष लिए, हम तोड़ रहे हैं जंजीर, हम बदल रहे हैं तस्वीर. म्हणजे मागासलेल्या पिछाडलेल्या आदिवासींची तस्वीर आणि तकदीर बदलून टाकण्याचा त्यांचा
एक सशक्त असा विचार होता आणि त्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी तसा विडा देखील उचलला होता. त्यामुळेच आज देशातील 75 आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये हमारा संकल्प विकसित भारत या ऐतिहासिक अभियानाचा प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते शुभारंभ होतो आहे. अबुआ राज एटे जाना, महाराणी राज तुंडू जाना ही बिरसा मुंडा यांची घोषणा होती. म्हणजे इथं आम्हाला राज्य करू द्या, आमचं राज्य राहू द्या आणि ब्रिटिश राणीनं तिच्या देशात निघून जावं. या बिरसा मुंडा यांच्या या घोषणेनंतर आदिवासी बांधव आणि देशही पेटून उठला. त्यांच्यासारख्या शूर सैनिकाच्या मृत्यूने स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली, अधिक धगधगती झाली आणि म्हणूनच आपल्या या सर्व अशा बिरसा मुंडासारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या, इतर देशभक्तांच्या बलिदानाने आपला देश स्वतंत्र झाला आणि त्याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. आणि यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे. गोंड महाराणी वीर दुर्गावती, राणी कमलापती, इतरही अनेक लोकांचे महापराक्रम आपल्याला माहीत आहे. इथं सगळ्यांच्या तस्बिरी लावलेल्या आहेत. आपण त्यांच्यासमोर नतमस्तक झालेलो आहे. अनेक ज्ञात आणि अज्ञात आदिवासी बांधवांच्या योगदानाचं स्मरण करून आणि त्यांची आठवण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भाषा संस्कृती जोपासण्याचं कामही होतं आहे. आणि सरकार देखील या आदिवासी समाजाला मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी, इतर समाजाच्या बरोबर आणण्यासाठी विकास करण्याचं धोरण आपल्या सरकारने घेतलेलं आहे. आणि म्हणूनच आज नंदुरबार येथे 3 दिवसाचं हे आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं आहे. 3 दिवस आदिवासींची संस्कृती असेल, त्यांची सगळी परंपरा आहे, सण आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून राज्यातील देखील 17 जिल्ह्यातील सर्व आदिवासी पाडे वाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आपण राबवत आहोत. 5,000 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतून 6,000 ते 838 किलोमीटरचं जाळं रस्त्याचं तयार होणार आहे. आश्रम शाळांचं बळकटीकरण आपण करतोय. मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलंय 250 आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा आपण करतोय. 100 विद्यार्थ्यांना PhDचं छात्रवृत्ती देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी योजना आहे. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली अनेक आदिवासी महोदयांना न्याय देण्याचं काम आदरणीय राज्यपाल महोदय देखील करतायत. आणि म्हणून आदिवासी बांधवांचे वन हक्के दावे लवकरात लवकर मान्य केले जात आहेत. मगाशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या काळामध्ये हा निर्णय झाला आणि आज तो लोकाभिमुख झाला. मी त्यांना देखील मनापासून राज्यपाल महोदयांना धन्यवाद देतो. शासन आपल्या दारीसारख्या उपक्रमांचा जास्तीत जास्त फायदा आदिवासी समाजाला होतोय हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि सर्वांच्या स्वप्नातला आणि सर्वांना विकासाची संधी असणारा महाराष्ट्र आपण नक्की घडवू. त्यासाठी आपलं सर्वसामान्य माणसांचं सरकार या ठिकाणी काम करतंय. आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याची स्वाभिमानाची वाट दाखवणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो. आणि मंत्री महोदयांनी जे सांगितलं जिल्ह्यासाठी घरकुल आणि स्मशानभूमीसाठी जागाची उपलब्धता ती तातडीने आपण त्यातल्या काही अडचणी दूर करून तोही विषय आपण करू. तापी नदीवरून पाणी पुरवठा योजना आहे, त्याला देखील काही अडचणी असतील तर दूर करू. त्याचबरोबर या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये पहिल्या 40 यादीमध्ये नंदुरबार आहे. आणि आपण इथे मदत पुनर्वसन मंत्री बसलेले आहे. कॅबिनेटने निर्णय घेतला आहे राज्य स्तरावर आपण देखील जवळपास 1000 सर्कल मंडळनिहाय त्याच्यामध्ये दुष्काळी गावांमध्ये तालुक्यांमध्ये त्यांचा समावेश केला. जे उर्वरित असतील त्यांना देखील सरकार न्याय देईल. या नंदुरबारच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील. आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही हा सरकारचा एक विश्वास आपल्याला देतो. पुन्हा एकदा आजच्या जनजातीय दिवसानिमित्त
मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय राज्यपाल महोदय श्री रमेश बैस सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावे. आपण सगळ्यांचं हे भाग्य आहेत की आज ते आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत आपल्याला ऐकायला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपले आदरणीय राज्यपाल महोदय श्री रमेश बैस. जनजाति गौरव दिवस के उपलक्ष्य में आज के कार्यक्रम में उपस्थित लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, डॉक्टर विजय कुमार गावित आदिवासी विकास मंत्री, श्री अनिल पाटिल पालक मंत्री नंदुवार, श्री हिना गावित सांसद, डॉक्टर सुप्रिया पाटिल अध्यक्ष जिला परिषद, श्री विजय बागमारे सचिव आदिवासी विकास विभाग, श्री राधा कृष्णन ग्रामीण डिविजनल कमिश्नर नासिक, श्री श्वेता सिंघल सचिव, सबसे पहले मैं जनजाति गौरव दिवस के अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं देता हूं. महान स्वतंत्रता सेनानी और आदिवासी नेता अमर शहीद भगवान बिरसा मुंडा की जयंती के अवसर पर मैं उन्हें कोटि कोटि नमन करता हूं. मुझे खुशी है कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में स्वतंत्रता के बाद पहली बार स्वतंत्रता संग्राम में जनजाति समुदायों के योगदान को मनाने और प्रेरित करने के लिए 15 नवंबर को जनजाति गौरव दिवस के रूप में मनाने का निर्णय लिया है. आज 15 नवंबर को पूरे देश में जनजाति गौरव दिवस के रूप में मनाया जाता है. इस वर्ष जनजाति कार्य मंत्रालय ने 15 नवंबर से 26 नवंबर तक जनजाति गौरव दिवस और जनजाति सांस्कृतिक महोत्सव मनाने का निर्णय लिया है. आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी जनजाति विकास की अनेक योजनाओं का शुभारंभ कर रहे हैं. आज यहाँ आदिवासी हस्तकला प्रदर्शनी का आयोजन करने के लिए तथा आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा का आयोजन करने के लिए मैं आदिवासी विकास विभाग को बधाई देता हूँ. हमारे महान राष्ट्र के इतिहास में हमारे आदिवासी भाइयों और बहनों ने महाराष्ट्र की प्रगति और संसाधनों को संरक्षित करने में बहुत बड़ा योगदान दिया है. हमारे आदिवासी भाई बहन ने हमारे स्वतंत्रता आंदोलन में सबसे आगे थे. दुर्भाग्य से उनके योगदान को इतिहास के पिछले पन्नों में छिपा दिया गया और अंततः भुला दिया गया था. आज के दिन मैं भारत के सभी ज्ञात और अज्ञात जनजाति शहीदों और स्वतंत्रता सेनानियों को नमन करता हूँ. विशेष रूप से ख्वाजा नाइक, वीर बाबूराव सेठमाके, क्रांतिवीर तिलका माझी, रानी दुर्गावती, क्रांतिवीर नग्या महादू कातकारी, रानी गायदिनल्यू, क्रांतिवीर सिंधु सन्याल, क्रांतिवीर टटिया भिल, कोमारम भीम और अन्य क्रांतिवीरों को नमन करता हूँ. वर्ष 2011 की जनगणना के अनुसार महाराष्ट्र में आदिवासी जनसंख्या 1 करोड़ से कुछ अधिक है, जो कुल आबादी का 9 से 10% है. राज्य में 45 अनुसूचित जनजातियां हैं, जिनमें से कातकरी जैसी विशेष रूप से कमजोर जनजातियां भी शामिल हैं. वर्ष 2047 तक
विकसित भारत के लक्ष्य प्राप्त करने के लिए यह अत्यधिक जरूरी है कि हम अपने जनजाति भाइयों और बहनों के जीवन में बदलाव लाएं। मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं कि भारत सरकार और प्रदेश सरकार दोनों आदिवासी भाइयों और बहनों को शिक्षित करने, कौशल प्रदान करने और सशक्त बनाने के लिए मिलकर काम कर रहे हैं। महाराष्ट्र का आदिवासी विकास विभाग 1000 से अधिक स्कूल चला रहा है। राज्य में 499 सरकारी आश्रम चलाए और 538 सरकारी सहायता प्राप्त आश्रम चलाए हैं। यहाँ 73 नमो स्कूल भी है जो विज्ञान केंद्र के रूप में कार्य कर रहे हैं। सुपर 50 ट्रेनिंग कार्यक्रमों के माध्यम से आदिवासी छात्रों को जेईई और नीट परीक्षाओं के लिए तैयार किया जा रहा है। आज विदेश में उच्च शिक्षा प्राप्त करने के लिए भी जनजातीय छात्रों को छात्रवृत्ति प्रदान की जा रही है। मेस्को संस्था आदिवासी लड़कों और लड़कियों के लिए प्रशिक्षण केंद्र चला रहा है, जहां उन्हें पुलिस बल और सशस्त्र बलों में भर्ती के लिए तैयार किया जाता है। इसी तरह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल जनजाति युवाओं के लिए ड्राइविंग प्रशिक्षण कार्यक्रम चला रहा है। आदिवासी लड़के लड़कियों में खेल, साहसिक खेलों में उत्कृष्ट प्रदर्शन करने की स्वाभाविकता क्षमता है। 3-4 साल पहले चंद्रपुर आश्रमशाला के 5 छात्राओं ने माउंट एवरेस्ट पर सफलतापूर्वक चढ़ाई की थी। हमारे जनजाति युवा तीरंदाजी और अन्य खेलों में भी अच्छा प्रदर्शन करते हैं। मुझे खुशी है कि जनजाति कल्याण आयुक्त खेल साहसिक गतिविधियों में उत्कृष्टता को बढ़ावा देने और प्रशिक्षण के माध्यम से युवा नेतृत्व कार्यक्रम को बढ़ावा देने के लिए मिशन शौर्य को लागू कर रहे हैं। आपको जानकर खुशी होगी कि आदिवासी छात्रों को यूपीएससी और एमपीएससी परीक्षाओं के लिए कोचिंग प्रदान की जा रही है। यदि वे यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण करते हैं तो उन्हें वित्तीय सहायता भी दी जाती है। युवा उद्यमों को ऋण प्रदान करने के लिए कई सरकारी योजनाएं हैं और मैं चाहता हूं कि सरकार आदिवासियों के बीच इन योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करे। आज जनजाति कला, चित्रकला, मूर्तिकला, लोकगीत, लोक नृत्य की मांग बढ़ रही है। मैं आदिवासी लड़के लड़कियों से अपील करूंगा कि वे अपनी भाषा, कला, नृत्य और संस्कृति को बचाकर रखें। इससे आपको अच्छी आय प्राप्त हो सकती है। कई आदिवासियों के पास खेती, रेशम उत्पादन, शहद बनाने आदि का पारंपरिक ज्ञान है। आदिवासी उत्पादों और कलाओं का जियोग्राफिकल इंडिकेशन हमारे आदिवासी भाइयों और बहनों को समृद्ध करेगा। कृषि प्रसंस्करण एक और क्षेत्र है जो आदिवासी भाई बहनों को आर्थिक रूप से आत्मनिर्भर बना सकता है। महाराष्ट्र में जनजाति समुदायों से कई लेखक और कवि हैं। आधुनिक युग में हमें आदिवासी फिल्म निर्माताओं को बढ़ावा देना होगा जो जनजाति लोगों की समस्याओं को उजागर करेंगे ताकि उन्हें उचित हस्तक्षेप के माध्यम से संबोधित किया जा सके। जानकर प्रसन्नता हुई कि TRTI संस्था द्वारा 17 नवंबर के दिन आदिवासी लघुपट महोत्सव का भी आयोजन किया गया है। अंग्रेजी के बढ़ते प्रभाव के कारण लोग अपनी भाषा से दूर जा रहे हैं। मैं आपसे नई पीढ़ी को
मराठी, हिंदी, अंग्रेजी और अन्य भाषाएं सीखने के साथ अपनी भाषा में बोलने के लिए प्रोत्साहित करने का आह्वान करूंगा। यदि भाषाएं लुप्त हो गई तो संस्कृति नष्ट हो जाएगी। इसलिए मैं आपसे अपनी अनूठी भाषाओं को हर कीमत पर संरक्षित करने की अपील करता हूं। अंत में मैं आदिवासी भाई बहनों से आह्वान करूंगा कि वे सभी प्रकार के व्यसनों से दूर रहे। नशा न सिर्फ आपका जीवन खराब करता है बल्कि आपके परिवार और समाज को भी कंगाल कर देता है। मुझे विश्वास है कि केंद्र और राज्य सरकारों के सामूहिक प्रयासों और आपकी पूरी भागीदारी से जनजाति भाई बहन इतिहास की दिशा बदल देंगे और अपनी उपलब्धियों से देश को गौरवान्वित करेंगे। आज विकसित भारत संकल्प यात्रा को हरी झंडी दिखाकर और जनजाति महोत्सव प्रदर्शनी देखकर मुझे बहुत खुशी होगी। मैं जनजाति गौरव दिवस के अवसर पर आप सभी को हार्दिक बधाई देता हूं और इस अद्भुत कार्यक्रम के आयोजन के लिए महाराष्ट्र सरकार, आदिवासी विकास विभाग, आदिवासी कल्याण आयुक्त, जनजाति अनुसंधान और प्रशिक्षण संस्थान और अन्य सभी संस्थाओं की सराहना करता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार। धन्यवाद सर। यानंतर आदरणीय राज्यपाल महोदय व आपल्या इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आपल्या सगळ्यांसाठी आपण खास आदिवासी नृत्य सादर करत आहोत आणि सर्वप्रथम येत आहेत तळोद्याचे होलिका उत्सववर सादर करण्यासाठी 25 लोकांची ही टीम आहे आणि 25 कलाकार आहेत। अतिशय रंगबिरंगी तुम्हाला त्यांचे टोप दिसतील। त्यानंतर फाल्गुन महिन्यात होळी नृत्य होलिकोत्सव जेव्हा असतो तेव्हा ते करतात। तर मोरपिसाचे हे भले मोठे टोप त्यांनी घातलेले आहेत। पारंपरिक वेशभूषेत ते आहेत। कमरेला घुंगरू आणि त्यासोबत ढोलकीच्या तालावर ते आपल्या सगळ्यांसाठी इथे नृत्य करणार आहेत। त्यांच्या सगळ्यांच्या शरीरावर तुम्ही जर बघितलं तर अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि गावाच्या मध्यभागी बांबू रोवून आजूबाजूला हे सगळी मंडळी नृत्य करत असते। अख्खा गाव जमा होत असतो। तर सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। होलिका उत्सव यावर तळोद्याचे हे आपले सगळे कलाकार आपल्या सगळ्यांसाठी प्रस्तुत करत आहेत।
नंदुरबारमध्ये सातपुड्यामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी हा नृत्य प्रकार इथे सादर होत आहे. इसवी सन 1246 पासून सुरू झालेला हा होळी नृत्य एकतेचं आणि समानतेचं प्रतीक म्हणून गणला जातो. पारंपरिक वाद्यांवर आदिवासी ठेका धरून हा नृत्य प्रकार करतात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 6 शतकांपासून होलिकोत्सव साजरा केला जातो. जेव्हा चैतन्य मुक्तपणे उधळू लागतं तेव्हा त्यातून साकारतंय नृत्य. पारंपरिक बहारदार आदिवासी नृत्य सादर करीत आहेत तडोदा प्रकल्प. त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या या तळोद्याच्या नृत्य पथकासाठी. आपण सगळ्यांनीच बघितलं की ती जी मोरपीस टोपी आहे ती किती जड आहे आणि ती डोक्यावर घेऊन नाचणं आणि कमरेला एवढे जड घुंगरू बांधून त्या तालावर नाचणं खरंच अवघड आहे. तर पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे या नृत्य पथकासाठी. आणि पुढचं नृत्य पथक येत आहे आडगाव शहादा येथील पावरा जातीमध्ये लग्न समारंभात जे नृत्य केलं जातं ते सादर करण्यासाठी येत आहे आपलं पुढचं नृत्य पथक. तर आपल्या पुढच्या पथकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आडगाव शहादा येथून हे पथक आलेलं आहे आपल्या सगळ्यांसाठी सादर करण्यासाठी. आडगाव शहादा येथील नृत्य कला पथक यांनी लवकरात लवकर यावं आणि आपल्या नृत्याला सुरुवात करावी. वेळ फार कमी आहे. तर या नृत्यातून लग्न कार्याची लगबग आपल्याला दिसतीये आणि त्यातला आनंदही आपण बघत आहोत. आणि सर्व महिला हातात हात धरून अतिशय सुंदररित्या असे ताल धरून स्टेप्स करत आहेत. धन्यवाद. तर आपल्या या नृत्य पथकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि माननीय पंतप्रधान महोदय यांच्या शुभ हस्ते खुंटी झारखंड येथून ते आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत. तर आपल्या सगळ्यांनी इथे लक्ष द्यायचं आहे. आदिवासी समाज शौर्य भी
शुभारंभ कर रहे हैं। इस मिशन के तहत देश भर के 19 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के 220 जिलों के 22,500 गांवों में रहने वाली 28 लाख जनजातीय आबादी कवर होगी। आज जब देश लोक कल्याण से जुड़ी योजनाओं से 100% लाभार्थियों को जोड़ने के लिए संकल्पबद्ध प्रयास कर रहा है, तो ये मिशन योजना में शामिल जनजातीय समुदाय के लिए 100% कवरेज के साथ स्थानीय कला और परंपरा के अनुरूप सुरक्षित आवास और स्वच्छ पेय जल से लेकर शिक्षा, स्वास्थ्य, पोषण, सड़क, बिजली, दूर संचार कनेक्टिविटी और स्थायी आजीविका तक सभी सुनिश्चित करने की दिशा में एक व्यापक और समग्र पहल है। इस योजना के द्वारा मोदी सरकार की गारंटी है कि कवरेज क्षेत्र में रहने वाले जनजातीय समुदायों को मिलेगी मुफ्त इलाज की निश्चिंतता, होगी हर घर सिकल सेल टेस्टिंग और वैक्सीनेशन। इन समुदायों में भी IMR और MMR होगा बाकी देश के समान। युवाओं को मिलेंगे शिक्षा और छात्रवृत्ति के मौके, साथ ही वनधन केंद्रों से मिलेंगे रोजगार और स्वरोजगार के नए अवसर। मोदी सरकार होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच के साथ जनजातीय समुदायों के समग्र विकास के लिए विभिन्न योजनाओं को सैचुरेशन मोड में लाने के लिए लगातार कदम उठा रही है। इन सभी परियोजनाओं के कुशल कार्यान्वयन के लिए PM गति शक्ति पोर्टल का भी उपयोग किया जाएगा। इन समुदायों का सटीक डेटा एकत्र करने और PM गति शक्ति पोर्टल पर डेटा मैपिंग में सहायता के लिए एक मोबाइल एप्लीकेशन भी बनाई गई है, जिसको माननीय प्रधानमंत्री जी आज लॉन्च कर रहे हैं। धरती आबा भगवान बिरसा मुंडा की जयंती के दिन प्रारंभ हो रही ये योजना इस बात को रेखांकित करती है कि वंचितों को वरीयता ही मोदी सरकार की प्राथमिकता है। बहुत बहुत आभार माननीय प्रधानमंत्री महोदय का, और आप सबको बहुत बहुत बधाई प्रधानमंत्री जनमन के इस महाअभियान की। देवियों सज्जनों, माननीय प्रधानमंत्री महोदय ने जब देश की बागडोर संभाली थी, तभी से देश के किसानों की खुशहाली और समृद्धि को उन्होंने अपनी सर्वोच्च प्राथमिकताओं में जगह दी थी। इसी उद्देश्य से प्रधानमंत्री महोदय ने PM किसान सम्मान निधि योजना की शुरुआत की थी। इसमें 2-2 हजार रुपए की 3 किश्तों में राशि, यानी कुल 6,000 रुपए की राशि हर वर्ष सीधे किसानों के खातों में पहुंचती है। आज माननीय प्रधानमंत्री महोदय आप सबकी गरिमामयी उपस्थिति में PM किसान सम्मान निधि की 15वीं किश्त जो है वो जारी करेंगे। मैं निवेदन करूंगा माननीय प्रधानमंत्री महोदय से कि वे एक बार पुनः रिमोट का बटन दबाकर PM किसान सम्मान निधि की 15वीं किश्त जारी करने की कृपा करें। आज के नए भारत का किसान पहले से अधिक समृद्ध, सशक्त और आत्मनिर्भर है। प्रधानमंत्री श्री